काय ते बघ मी आता शेवटचं सांगत तुला. काय हे बघ थोडी व्यवस्थित राह मी नसल्यावर. या माणसाला काही समजलं तर नाही. मी तर चाष्टावारी नेत होती. ऐक खरंच दुखतंय का ना काय? शांती कोणाक पाहू नको, घर सोडून जाऊ नको, कोणाला घरी बोलू नको बर का ग. सत्य राम नाम सत्य बाबूराव राम नाम सत्य काय शेण वाढायचंय बाबा. ये बाबा ती आहे काय चमक निघाली. अवघड आहे भाऊ. कोणी नाही. बायको तिकडे बसली. आता घरी जावं लागत बाबा. ये बाबा आईला चालवणं अजिबात. ये बाबू या जायला जातो काय ना आता मी. आता काय जेवायचं खरं नाही मावलं. ये बाबू या बाबा आता काय करू. कोणी कोणाचं राहत नाही. बायकोला गरज नाही. आता काय करू. आता चला तर घरी जावं लागेल. हे बाबा हे बाबा शांती हे शांती शांती चाय किती म्हणे शांती. आईला या शांतीला काही गरज नाही राहिली वाटतं नवऱ्याची. आला वरडाच्या काय माहिती काय झालं. आता मी काही जगत नाही शांती. तुमचं रोजच आहे. मी जगत नाही. मला अंग दुखत कामासाठी नाटक करीत. अगं थंडी ताप नाही मला. तुम्ही काय लगेच पुचाकणार आहे का काय बोलत आहे. अगं मला मी गायला शेण वाढायला गेलो गायचं. तिनं चमक निघाली मला छाती. चमक निघाली हा म्हणजे खरं सांगा त्या खोटं. मग आता काय तुझ्याशी खोटं बोलत आहे का सांग. मी म्हणले रोजच्या सारखे काही नाटक करू राहिले का. नाही ग खरंच निघाली का काय. हा ना हे काय म्हणतो शांती. माझ्या जीवाचं काही खरं नाही वाटत आता शांती. अगं इकडे तरी बस बस ना. या माणसाचं ना खरं आहे का खोटं दुखत आहे ते मला कळा बाई. याला लय डॉंग करायची सवय लागेल. इकडे तुमच्या पाशी बसून मला जमल का. काम पडली घरामध्ये. अगं थोडा दिवस तर बस आता. थोडे दिवस म्हणजे तुम्हाला काय समजलं काय. आता एक येऊन गेली चमक. चमक येऊन गेली. शांती मा अंड्याला फोन लाव ना ग. अहो पोर कामाला जायला त्याला काला फोन लावी. त्या तुमचं काही दुखत नाही. तुमचे नाटक आहे मला माहिती. अगं मी डोळ्यानं तरी पाहिजे त्याला. त्याला फोन लाव दर ग. नको येडापणा करू. तुमचं खरंच दुखत आहे का मला सांगा. पोराला मला आईच्या मला घटकाचा भरोसा नाही मावाला. नाटक करू राहिले ना. अगं नाटकाच शांती. अगं मा अंड्याला फोन लाव ना. अहो पोराला फोन लावा का नाही बाई. पोर घाबरेल ना. बरं मी काय म्हणतोय इकडे जा ना हातावाला. मी काय म्हणते बघ मी आता शेवटचं सांगत तुला. काय हे बघ थोडी व्यवस्थित राह मी नसल्यावर. या माणसाला काही समजलं तर नाही. मी तर चाष्टावारी नेत होती. ऐक खरंच दुखतंय का ना काय. शांती कोणाक पाहू नको, घर सोडून जाऊ नको, कोणाला घरी बोलू नको बर का ग. अहो मी काला घरी बोलवील काय असं अभद्र सारखं बोलू राहिले तुम्ही. कुठं जाती नाही. आवरा तुम्हाला चहा करून देऊ का. मी आता लवकरच तुला सोडून जाईल असं वाटू राहिले. हो काय बोल राहिले. नाटक तर करायसारखं नाही दिसत बाय. आज येतो काय खरं खरं बोला त्या काय. हो खरंच तुमचं दुःख राहिले काय. काय झाले काय झालं.
हात झटकला, पाय झटकला. हे बाय खरंच गेली काय? अहो माशी बोला ना, तुमची शांता. हे बाया, ये देवा, आता काय करू? यांनी तर खरंच जीव सोडून दिला ग बाई. बाबूराव, मला वाटलं तुम्ही नाटकच करीत होते का काय, म्हणून मी सगळं चेष्टावारी नेलं ना बाई. आता काय करू? आता मा गोट्याला अंड्याला फोन करीते. हॅलो हॅलो. हाय बाबा. काय झालं? अरे तुझा बाप तुला सोडून गेला. काय म्हणती आई? लवकर येतो कंपनीतून. आलो आलो आलो. आता कोणाला फोन करू, कोणाला सांगू? आता कुठं नेऊ यांना? त्या सरपंचाला तरी बोलविते. हॅलो हॅलो. अहो सरपंच, लवकर या, मी बाबूरावची बायको बोलू राहिले. ओळखला आवाज. काय झालं रडायला वहिनी? अहो आता काय सांगू तुम्हाला, तुमचा मित्र गेला ना बाई. ऍक्सिडेंट झालं का? अहो ऍक्सिडेंट नाही झालं, माशी चांगलं बोलता बोलता जीव सोडला ना बाई. रडत्या कुठून? घरातून रडत्या का तुमच्या? अहो मी इकडे घरातच आहे, तुम्ही या ना ताबडतोब. मला इकडे दे. बाबूराव, अहो तुमच्या शांतीला सोडून कसे गेले? एक मिनिट माशिवाय राहिले नाही ना बाई. काय करू आता? कुठं पाहू तुम्हाला? बाबू बाबू, सुंदराबाई, अहो माझा बाबू गेला ना. आता कुठं सांगितलं का? अहो काही झालं नाही ना. मला रडायचा आवाज आला म्हणून मी पळत आले. नुसती म्हणा असं अचानकच खायच्या. म्हणून फोन आला मला. तुमचा मित्र गेला ना सोडून. बाबूराव, अहो तुमचा मित्र आला ना, उठा ना. बाबूराव, अरे दर रविवारी एकत्र बसायचं आपण. अगं त्या ठकीकडं कोण पाहिजे बाबूराव? कधीच कोणाला नाही म्हणले नाही ना ठकीच्याच घरी राहायचो बाई बाबूराव. अरे काय झालं एवढं गागाचं? पिनू भाऊ गेला रे जोडीदार. कुठं? ठकीवर नेला ना. कुठे म्हणजे काय? म्हणजे बाबूराव नेला. बाबूराव नेला ना बाबा. पाहिलं पिनू, पाय ना, माझा नवरा गेला ना. अरे थांबा, गागू नका ना. कसं काय गेला? अरे गेला म्हणजे गेला. कसं काय गेला काय सांगू तुला आता? आजारी होता. अहो काय आजारी नाही, काय नाही, चालता बोलता गेला ग बाई. अरे 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 वाईट. पाठी छाती चमक निघाली आणि लगेच मला सोडून गेला. वाईट झालं बाबूराव, वाईट झालं. ए बाब्या, असं अगं वारून किती भानगडी आपल्या, तरी बरोबर काम येते बाई. अगं ए सुंदरे, काय म्हणते बांधावरून तू मानावऱ्याशी भांडायची ना बाई. आता काय करते? एकदा तर मानावऱ्याचा धरला हात, तो मोडून टाकला ना बाई. मोठा डोळा काढला होता. डोळा काढेल होता ना बाई. म्या बकराचा बसवेल होता. हा येई करता. आता गेल्यावर कशी धावत आली, तो हसू झालं का काय? असं नाही झालं अगं चाबरे, मी मला आवाज आला म्हणून आले मी. अरे तुला कधी चहा पाण्याशिवाय जाऊन दिलं का? नाही नाही. नांगरटी किती खोल केली आपली. अरे देवा, कसा हाडवा झाला आता. गुगे कालच गावामध्ये सकाळी भेटला ग बाई. गल्लीतल्या ठकीला काय म्हणला काय नाही ग बाई. काय म्हणलं? अरे ठकीनं घरामध्ये घालू आणला ग बाई. बाबी, अरे उठ. अरे काय रडू राहिला काय?
कोणा मारलं कोणाला? अरे गप्प गुगे, तुला नाही माहिती त्याची भाऊ बनकी गेला तर लई चांगलं झालं बाई. तो कपाळाचं कुकू पुचलं, लई गोड झालं. कोणा घरात घालून हातला? काका जाऊ दे, मर जा, असा टोटका खिचत घरी वाटाणा. अहो महापौराच्या कपाळाचे तांदूळ लागले नाही ना लग्नाचे. जाऊ दे ना, जाऊ दे ना, लागो. माझ्या गोट्याला बोलवा ना कोणी. अरे त्याला फोन केला ना, फोन केला म्हणायचं का आता? ए आधी काय करू? खाल्ला ना कणकण. त्याला मारिती का मग? आता मी काय करू? नको आहे बाई. ए शांता, तुला कोणचं? मला कोणीच राहिलं नाही ना बाई. अगं मी आहे ना, मी आहे ना. अहो तुम्ही काय करणार आहे? माझा सोन्यासारखा नवरा गेला ना बाई. अगं जो ते करीत होता तेच मी करी. अगं दुसरा करून गेलं नाही तर मग जाऊन द्या ना. नाही ना, मी आहे, तिला कोणी जाऊन नाही देणार. बाई महापौराला बोलवा ना. काय करू आता? येऊन राहिला थांब. पोरावलंय जीव होता ना माझ्या अंड्यावर. माझ्या अंड्याला म्हण तुझं लग्न मी असं धूमधडाक्यात करील. तुला मी 20,000ची पैसे गपराय. बोलू राहिला तुम्हाला, राग येऊ राहिला तो रागल्याचा. गोट्या आला रे, गोट्या आला. कसं झालं? गोट्या आला, गोट्या. हॅलो दादा, शांततेत रे, शांत. बस बस आहे. अरे गुगे, आता रडून काय उपयोग नाही. हाऊस होती ना बाबा. अरे पोरे काय काय त्याला पाणी बिनी ठेवा ना आंघोळीला. आता काय तुला येऊन जात काय संपत आणायचं. आता लग्नात तुला आणायला आता मला जावं लागेल. थांबा, त्याचा एक जण किती मार खाल्ला गंगीचा. गंगीचं जाऊ दे, ठकीचा लय मार खाल्ला होता आपण. मायावरून अगं मायावरून मार खाल्ला. शांततेत शांततेत. सगुने अगं त्यांनी 56 बायांचा मार खाल्ला तरी या शांतीवर जीव होता ना. अरे मरते का काय वहिनी तू? अगं म्हणजे 56 बायांचा मार खा. मला म्हण मी कोणत्याही बाईक गेलं तरी शांती तुला सोडणार नाही मी. अरे 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 काय रडू राहिले का? नाही सोडलं. नाही मला एक सांगा, कसे सोडून गेले? मौत कुठे करायची? मळ्यात करायची कस स्मशानभूमी? फुलं मी त्यांना नेऊन देणार नाही ना. मग शांताबाद जाऊन दे मरती. अगं आता कोणाच्या तोंडात पाहून जाऊ दे, काय करते ते मौतीच्या फुलं कुठे ठेवायची? स्मशानभूमीत का तुमच्या वावरात? इकडे घेऊन ये. सेवा करावा मग फुलं काय मौत करते आता? स्मशानभूमीत ना. सेवा करायला आतुर फक्त घेऊन ते या ना. सगळं खर्च देऊन टाकले. लगेच चांगला बोलता गेला ना बाई. त्यांनी लय पुण्य करेल होत. नाही तर मला काय काय एकच गोष्ट लोकं. आठवते ग. पुण्य कोणचं करायला होतं? ठकीचं? नाही ना बाई, लोक 10-10 वर्ष कितपत पडत्या. माझा बाब्या एका मिनिटात गेला ग बाई. आई नको रडू तू. आता काय करू? दुसरा करून घ्या, मरती. हे अंड्या, आता तो या लग्नात कोण उभं राहील रे? मी तेव्हा बोललो होतो ना. मी तेव्हा बोललो होतो गंगीने जर पोरगी दिली असती तर तू यायला आला. गंगीने मारला, गंगीने कुत्र्यावानी हाणून पाठवला. गंगीचा मार खाल्ला रे तो आपण. सगळ्या गावाचा मार. मार खाल्ला ग, नाही तुडवला. जाऊ दे, आता रडू नका. आता आपल्याला मळवट भरायचं. 15 दिवस मला नव्हते गेले. माझ्या बाबूचा मळवट भरितो का? बाबू उठ ना. अरे अंड्याच्या लग्नाचं मळवट भरायचं ना. त्याच्या लग्नाचं हातात मळवट भरायचं. हा कोणता मळवट भरायचा? काय शांत बसल, तिचा नवरा गेला. माझ्या आयुष्याचा धनी गेला ना बाई. माझं कुकू फुसलं ना. हा फुलं टाकले शेवटचं लावून द्यायला. हळू 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 हळू. शेवटचं लावा. बरं चला, उठा बरं बाजूला. आता काय विधी मार्ग करून देत का नाही? नको नको. अरे, नको नको. आता उठा तुम्ही. सुशिक्षित पोरगा आहे ना, चांगला नको मार्ग करायची. हा अंधार पडेल, लांबून लांबून पाहुणे रावळे आले मौतीला. हा चला बाहेर बाहेर काढायचं आता. चला उठा, उचलून न्यायचा. हा उठा. मला पण ते अरे अरे येणार आहे का तू? काय पोरे काय येडं. मी बाबा पण अरे शाला आदित्य, अंड्या अंड्या तू ऐक. ऐक अंड्या. अरे बाबा नियमात लागत. उठ 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 उठ. उठा बाया, तुम्ही शहाणे. भाऊ धरा तिला, वहिनीला धरा.
मोकळं होऊ द्या ना. हा नाही झालं आता झालं उठा ठेवायची गोष्ट नाही. उठा उठा अरे बाबूराव तुमच्या पोराकडे डोळे भरून पाहिलं. अरे नाही आता कसं काय चालेल आता आहे ना बाण धरा आलं शांत हो. आई आई शेवटची सेल्फी काढू दे ना. पोराला धरा. आणि गुगे तुम्ही चला बाबा शेवटची सेल्फी काढू दे बाबा काढा रडू नको बरे बाबा शांत दादा स्माईल द्या हो थोडीशी. अरे कसं पाहिजे जिवंत आहे का दादा हसं ना थोडेसे. हसणार आहे का तो असं? येणार काय विषय बस उठ चल जरा याला गुगे चालव राम बोला राम बोला सत्य रामनाम सत्य रामनाम सत्य बाबूराव रामनाम सत्य हे फुल आहे ना इथं. हे फुल आणून ठेवले ना तुमचे एवढे. त्यांचा ना मुंबईवरून मित्र येणार आहे फॅन येणार आहे त्यांचा फॅन जाऊ दे आता इकडे नका रडू मौती कोणी नेल्या उरत असतं मी काय म्हणतो, आई जे झालं ते झालं बरं का. आता एक काम करा, इकडचं सगळं जजमेंट झालं हो जरूर झालं आता एवढ्या फुलामध्ये होईल ना. होईल हॅलो चला जाऊ दे. चला ठीक उचला मग जाऊ दे. चला धरा चला जाऊ दे. उचला पाणी बिणी रामनाम सत्य सत्य राम रामनाम सत्य.